गोड गोजिरी लाज लाज रे सैत होणार नवरी एका आभूषणची घेऊन दागिनी एका आभूषणची घेऊन दागिनी हिरे मोती गंगाळी घरी तीच परंपरा तोच विश्वास एकता ज्वेलर्स नगर परिषद समोर मेन रोड परतवाडा। संघाची निवडणूक अगदी 5 दिवसावर राहिलेली आहे। या निवडणुकीच्या रिंगणात अनेक उमेदवार असले तरी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार प्रकाश काळबांडे आज आपल्या सोबत आहेत। नेमक्या शिक्षकांच्या ज्या वर्षानुवर्षे असलेल्या समस्या निकाली काढण्याच्या अनुषंगाने त्यांची उमेदवारी आहे। या निवडणुकीच्या धामधुमीत अनेक स्वतःनी निर्माण केलेल्या शैक्षणिक संघटना उदयास आल्या आहेत। मात्र ही संघटना गेल्या अनेक वर्षापासून या क्षेत्रात काम करत असताना आज प्रकाश काळबांडे यांच्या माध्यमातून त्यांना उमेदवारी दिल्याने आज नेमका या उमेदवारीच्या अनुषंगाने आपण विशेष मुलाखत उमेदवार काळबांडे यांची घेणार आहोत। त्यांची ही उमेदवारी कशासाठी काय सांगाल? विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची उमेदवारी आहे। शिक्षकांनी शिक्षकाकरता तयार केलेली खऱ्या अर्थाने ही संघटना आहे। स्वतंत्र पूर्व काळामध्ये ज्या संघटनेची स्थापना झालेली आहे, ज्या संघटनेनं शिक्षकांना संरक्षण दिले, स्टॅबिलिटी दिली, स्तरे दिली, अशा शिक्षण संघटनेची मला उमेदवारी प्राप्त झालेली आहे। या शिक्षण क्षेत्रामध्ये सध्या परिस्थितीमध्ये या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत। शिक्षकांच्या जीवनाशी निगडीत विना अनुदानित आणि पेन्शन या 2 शिक्षकांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या फार मोठ्या समस्या आहे आणि त्याच समस्या घेऊन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघांना सोडवण्याकरता ही उमेदवारी जाहीर केली। शिक्षकांच्या विविध समस्या आहेत, अनुदानाच्या संदर्भातला प्रश्न आहे, वेतनाचा प्रश्न आहे, अशा अनेक समस्या असताना या मतदारसंघाचं नेतृत्व करणाऱ्या काही कामदार पक्षाशी निगडित आहे, राजकीय पक्षाशी निगडित आहेत। काहींनी तर या निवडणुकीच्या अनुषंगाने संघटना स्थापन केलेल्या आहेत। मात्र आपली ही जी संघटना आहे, ही संघटना या संघटनेचा यापूर्वी सुद्धा आमदार होता, मध्यंतरी या संघटनेचा कुठलाच आमदार नसताना आता तुमची एक उमेदवारी या ठिकाणी घोषित झाली आहे। तर शिक्षकांच्या प्रामुख्याने कुठल्या ज्या समस्या आहेत त्यांना तुमचा प्रामुख्याने प्राधान्य राहील? जे शिक्षक 15 ते 20 वर्ष काम करत आहे, परंतु त्यांना कोणत्याही प्रकारचं वेतन मिळत नाही, याकरता प्रथम प्राधान्य राहील। जे शिक्षक कार्यरत आहे परंतु ज्यांना पेन्शन नाही आहे खऱ्या अर्थानं, त्यांच्याकरता खऱ्या अर्थानं कार्य राहील। शिक्षकांना अशैक्षणिक कामे जी लागलेली आहे, अनेक अशैक्षणिक कामे लागलेली आहे। मी देखील शिक्षक आहे आणि त्याच्यामुळं मला माहिती आहे, कारण मी देखील त्या प्रकारचे कामं केलेले आहेत। अमरावती या शिक्षक मतदारसंघात एकूण 5 जिल्हे आहेत आणि 5ही जिल्ह्यात ही संघटना कार्यरत आहे। त्यामुळे प्रत्येक ठिकाणी संघटनेचा पदाधिकारी आणि मुळातच शिक्षकांची संघटना असल्याने या संघटनेला अत्यंत महत्त्व आहे। एकंदरीत प्रकाश काळबांडे यांचा सतत 5ही जिल्ह्यात प्रचार सुरू आहे। विविध शिक्षकांच्या संघटना त्यांच्यासोबत जुळलेल्या आहेत, विविध पक्षांचे पक्षाचे पदाधिकारी त्यांच्यासोबत जुळलेले आहेत। असं म्हटलं जातं की 35 वर्षापासूनचा अनुभव असणाऱ्या प्रकाश काळबांडे ह्या विविध भागात, जसं सहकार क्षेत्र असेल, विद्यापीठ असेल, अशा क्षेत्रात आपण नेतृत्व केलं आहे। असं सर्व काही हे नेतृत्व करत असताना त्यांच्यातील संघटनात्मक जो नेतृत्वाचा गुण आहे त्या संदर्भात आपण त्यांना विचारू, हे कसं शक्य केलं जातं? विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ पूर्ण 5 जिल्ह्यामध्ये शिक्षक वर्ग पसरलेला आहे आणि त्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी सर्वत्र ते जे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, ते शिक्षक संघटनेचा शिक्षक उमेदवार या नात्याने सर्व काम करत आहे। 5 जिल्ह्यामध्ये जरी असलो तरी मी सिनेटला होतो, विद्यापीठाअंतर्गत नोटा या संघटनेबरोबर मी सिनेट सदस्य होतो। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळावर मी काम केलेलं आहे। त्याच्यामुळं हे याचं जे कार्यक्षेत्र आहे 5 जिल्ह्याचं कार्यक्षेत्र आहे आणि या माध्यमातून मला पूर्ण 5 जिल्ह्यामध्ये सर्व शिक्षकांशी माझा संबंध आलेला आहे। अमरावती जिल्हा जर धरला तर मी स्वतःच या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये शिक्षक आहे। मी आधी शिक्षक होतो, मग मुख्याध्यापक, मग कनिष्ठ महाविद्यालयाला शिक्षक, नंतर मग कनिष्ठ महाविद्यालय, मग प्राचार्य, त्याच्यानंतर अमरावती विद्यापीठाअंतर्गत चालवण्यात येणाऱ्या शिक्षण महाविद्यालयामध्ये देखील मी 18 वर्ष सेवा दिलेली आहे आणि अशा प्रकारचं सर्व शिक्षकांसोबतच माझा संबंध असल्यामुळं सर्व तुम्हाला प्रतिसादाचा प्रचंड प्रतिसाद आहे।
निवडणूक आली की अनेक उमेदवार रिंगणात येतात, मात्र शिक्षकांच्या समस्यांसाठी गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असणारे उमेदवार म्हणजे प्रकाश काळबांडे. निश्चितच 5 दिवसावर ही निवडणूक राहिलेली आहे आणि त्यांना 5ही जिल्ह्यातून मिळणारा हा प्रतिसाद निश्चितच त्यांना विजयाकडे नेणारा आहे. जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाईव्ह, परतवाडा.